फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर अँड मिसेस पटवर्धन, तुमचे रिपोर्ट्स अगदी नॉर्मल आहेत. काळजी करायची काही गरज नाही. माझ्या मते तुमची डिलिव्हरी अगदी नॉर्मल होईल. डॉक्टर, तुमचे अंदाज नेहमी खरे ठरतात हे माहिती आहे मला. आता हे कशावरून आठवलं? काही नाही, सहजच. डॉक्टर, एक विचारू? विचारा. आम्हाला मुलगा होईल की मुलगी? आता हे मी कसं सांगू शकतो? तर तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हीच सांगू शकाल. हे कसं आहे मिस्टर पटवर्धन, तुमचे इंटेन्शन्स मला कळत आहेत, बट आय एम रिअली सॉरी, मी ते नाही सांगू शकत. इट्स इलिगल, यू नो. मला तसं म्हणायचं नव्हतं. डॉक्टर, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. आम्हाला मुलगा काय मुलगी काय काहीही चालेल. मी फक्त तुमचा अंदाज विचारत होतो. डॉक्टर, ॲक्च्युली आमच्या बेट लागली आहे. माझं म्हणणं की मुलगा होईल आणि यांचं म्हणणं की मुलगी होईल, म्हणून हे तुम्हाला अंदाज विचारताय. ओके, तसं असेल तर मिसेस पटवर्धन, तुम्ही बेट हारलात. येस, मी तुला म्हणालो होतो ना आपल्याला मुलगीच होईल म्हणून. एनिवे डॉक्टर, तुमच्या मिसेसनाही 5वा महिना आहे ना? कशी आहे त्यांची तब्येत? बरी आहे, शी इज फाईन. चला निघूया. हे काय आहे, बेटच्या पैशांचे पेढे वाटायचे आहेत ना मला. चला येतो डॉक्टर. ओके, या. हा बाबा, बोला. हा, नवीन बेटा, अरे किती वाजता घरी येणार आहेस तू? का, काही प्रॉब्लेम झालाय का? अरे सीमाला तू काहीच समजत नाहीत का रे? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे 5वा महिना लागलाय रे तिला. अशा कंडिशन मध्ये कसलं उपवास धरते ती? आधीच 3 मुलं गेलीत तिची, कशाला उगाच रिस्क घेते? आणि अरे बेटा, अशानं तिच्याही जीवाला धोका आहे ना. ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. देवाकडे मागणं सगळेच मागतायत, पण त्यासाठी स्वतःच्या गर्भालाच त्रास करून घेणं कितपत योग्य आहे?
सीमा अशी उपवास करत राहिलीस तर त्याचा त्रास तुझ्याबरोबर तुझ्या पोटातल्या बाळाला सुद्धा होणार आहे. मी हे सगळं आपल्या होणाऱ्या बाळासाठीच करते. आपलं बाळ सुखरूप जन्माला यावं म्हणून मी देवाला साकडं घातलं आणि म्हणूनच हे सगळे उपास तापास. सीमा, तू खूप मोठी रिस्क घेतेस. ही तुझी 4थी वेळ आहे प्रेग्नंट राहण्याची. याचा विचार कर जरा. माझ्या केलेल्या बाळांविषयी माझ्या मनात जेवढं प्रेम होतं ना, तेवढंच माझ्या येणाऱ्या बाळाविषयी. हे माझी श्रद्धा जर खरी असेल ना नवीन, तर माझं बाळ नक्की वाचेल, नक्की वाचेल. नर्स, जा पटकन तयारी कर लवकर. नवीन, सीमाच्याच बाबतीत हे पुन्हा पुन्हा असं काय होतंय रे? अरे आधीच तिची 3 मुलं गेलीत आणि आता पुन्हा. सविता, आपल्या हातात आहे का सगळं? नवीन, सीमाला आणि तिच्या मुलाला काही करून वाचव प्लीज. आई, तुझ्याप्रमाणे मलाही त्रास होतोय आणि ते माझंच मूल आहे ना. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. बाबा, तुम्ही आईला सांभाळा. अहो, किती फेऱ्या माराल? बसा ना, पाय दुखतील तुमचे. बसा बघू जरा. नवीन, नवीन काय झालं? सीमा कशी आहे? बाळ सुखरूप आहे ना? नवीन, अरे बोल ना, काहीतरी बोल. सीमा ठीक आहे, पण मी बाळाला नाही वाचवू शकत. या वेळेला सुद्धा आपलं बाळ गेलं. असं पा माझं बाळ कुठे? नवीन, माझं बाळ कुठे? नवीन, माझं बाळ कुठे? अरे बोल काहीतरी, बाळ कुठे आहे माझं? नाही नाही, मला सांग माझं बाळ कुठे? तू या वेळेला त्याला नाही वाचवू शकलास ना? कुठे आहे माझं बाळ? मला माझ्या बाळाला भेटायचं. माझं बाळ कुठे? सांग, माझं बाळ कुठे?
कुठे आहे माझं बाळ? बाळ कुठे आहे माझं? माझं बाळ कुठे आहे? मला माझं बाळ हवंय. माझं बाळ हवंय मला नवीन. सीमा, सांभाळ स्वतःला. कुठे? सीमाने धसका घेतलाय. काळजी घे तिची. तिला यातून बाहेर काढावं लागेल, नाहीतर पुढे खूप त्रास होईल तिला. नवीन, तू काही दिवसांसाठी तिला बाहेर घेऊन जा. चेंज मिळाला तर या धक्क्यातून सावरेल ती. नाही बाबा, सीमा मनाने खूप खचून गेली. अशा अवस्थेतून तिला काय आणि कुठे घेऊन जाणार? तसंही सध्या मला माझ्या पेशंटचं सोडून जाणं शक्य नाहीये, तेव्हा तिला घरीच राहू द्या. ठीक आहे, तुला योग्य वाटेल ते कर, पण तिला बरं वाटू दे. तू थांब तिच्याजवळ, आम्ही येतो. निघतो आम्ही. अहो चावी तुमच्याकडे आहे की माझ्याकडे? हे ग, माझ्याकडे ते ठेवले मी. बघूया ना की. अहो काय झालं, का ओरडलात? इथं कुणीतरी उभं असल्याचं मला जाणवलं. अहो इथे तर कुणी नाहीये, तुम्हाला भास झाला असेल. हे बघा, तुमच्याबरोबर तुम्ही मलाही घाबरवताय. चला निघूया. सविता, सविता, सविताला ती मुलगी गाडीत तर दिसली नसेल, पण तो लग्नाला तयार होईल. मला माहिती आहे, तो तयार होईल, नक्की तयार होईल. तुम्हाला आपला पहिला प्लॅन आठवतोय ना? माझ्या लक्षात आहे.
सीमा सांभाळ स्वतःला. हॅलो, बोलतोय. ठीक आहे, ऍडमिट करून घ्या, मी येतोय लगेच. मला तासाभरासाठी जावं लागेल, इमर्जन्सी आहे. मी जाऊन येऊ प्लीज. सविता, हं? काय झालं? कसला विचार करतेस? कसला विचार करणार? आपल्याला घराण्याला वारस हवा आणि सीमाच्या बाबतीत काय चाललंय हे तुम्ही पाहताच आहात. लोकांचे फोन येत आहेत, बोलतायत, विचारतायत. चौथ्यांदा मिसकॅरेज झालं. सुनेकडून अपेक्षा ठेवू नका. आणि मलाही तेच वाटतंय, सीमाकडून मुलाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण आपण काय करणार? आपल्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का? आहे, दुसरा पर्याय आहे. कोणता? नवीनचं दुसरं लग्न लावून द्यायचं. पण तो लग्नाला तयार होईल? मला माहिती आहे, तो तयार होईल, नक्की तयार होईल. तुम्हाला आपला पहिला प्लॅन आठवतोय ना? माझ्या लक्षात आहे. पण सीमाचं काय? या सगळ्या परिस्थितीला तीच तर कारणीभूत आहे. आपल्याला जर घराण्याला वारस हवा असेल तर सीमाला बाजूला करून नवीनचं दुसरं लग्न लावून द्यायलाच हवं. सीमाला हटवायलाच हवं.
फक्त हे मूल होऊ द्यायचं नाही. काय? अगं आई तू काय बोलतेस, तुला कळतंय का? सॉरी, हे शक्य नाही. अरे आम्ही सगळ्यांना सांगितलंय तुला मुलगा होणार म्हणून. आता मुलगी झालं तर कळलं तर सगळे हसतील आपल्याला. नाचक्की होईल. अहो काय झालं? सविता, 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 झालं ते झालं, त्याला काय करणार, सांभाळत होतं. बाबा, ती आहे. मी पाहिलंय तिला, मी पाहिलंय. कोण दिसतंय तुम्हाला? इथे कोणीच नाहीये. आहे, ती आहे. बाबा, आई दिसते का तुम्हाला? नाही, ती छोटी मुलगी. मी पाहिलंय तिला, मी पाहिलंय.
सविता सविता सविताला ती मुलगी गाडीत तर दिसली नसेल. मला वाटतं सीमाचं आणि तिचं नक्की काहीतरी कनेक्शन आहे. काय बोलताय तुम्ही काहीतरी बाबा? पहिलंच पहिलंच पट्टे जाता माझं म्हणणं. नवीन 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 ती 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 आपल्याला संपवणार आहे, आपल्याला एक एक करून. कोण आहेस तू? पण आमच्याशी ओळखावत नाहीये. कारण 8 वर्षापूर्वी तुम्ही मला संपवलं होतं. नवीन? अरे असं काय बसलंयस? बाप होणार आहेस तू. एन्जॉय युअर सेल्फ. घे पेढा घे. अरे आणि माझी सून कुठे आहे? मला तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालंय. कुठं गेली आहे? आई, ते मगाशी मी हॉस्पिटलमध्ये सगळ्यांच्या समोर तुमच्याशी खोटं बोललो. सीमाच्या पोटात मुलगा नाहीये, मुलगी आहे. काय? हो. मी काय म्हणतो आई, मुलगी झाली तर काय फरक पडणार आहे? फरक पडेल. आम्हाला फरक पडेल. घराण्याला पहिला वारस हवाय. अरे समाजात ताठ मानेनं जगायचंय आम्हाला. हे बघ नवीन, तुझे मॉडर्न विचार तू तुझ्याकडे ठेव. आम्हाला मुलगा हवाय म्हणजे मुलगाच हवाय. अगं आई, ते काय कोणाच्या हातात असतं का? आणि आता मी काय करू शकतो? काही नाही, फक्त हे मूल होऊ द्यायचं नाही. काय? अगं आई, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? सॉरी, हे शक्य नाही. अरे आम्ही सगळ्यांना सांगितलंय तुला मुलगा होणार म्हणून. आता मुलगी झालं तर कळलं तर सगळे हसतील आपल्याला. नाचक्की होईल. समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही आम्हाला. हे बघ नवीन, तुला जर वाटत असेल तुझे आई बाबा मानाने जगावेत या समाजात ना, तुला लवकरच योग्य तो निर्णय घ्यायला हवा. हे बघा, हा निर्णय मी एकट्याने घेऊ शकत नाही. मला सीमाला विचारावं लागेल. म्हणून मी ठरवलं तुम्हा दोघांना संपवायचं. एक तर गेली, आता तुझी वेळ आहे. नवीन पक्षी मला मारायला येते. नवीन सीमा. आई? ए सीमा, मला वाटलं झोपलीस की काय. आई दूध नकोय मला प्लीज. नाही चालायचं. आता नुसतं तुला नव्हे, तुझ्या बाळाला सुद्धा त्याची गरज आहे. घे नवीन, सांग ना तिला. घे ना.
खूनी आहात. मी गर्भात असताना तुम्ही माझा खून केलात. मला माझ्या आईजवळ यायचं होतं, तिच्या कुशीत शिरून झोपायचं होतं. मला या जगात मुका श्वास घ्यायचा होता, पण तुम्ही मला संपवलं आणि आता माझ्या आईलाही मारायला निघालो होतात. म्हणून मी ठरवलं तुम्हा दोघांना संपवायचं. एक तर गेली, आता तुझी वेळ आहे. नवीन पक्षी मला मारायला येते. नवीन 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 ती मला मारायला येते. नवीन नाही नाही नवीन नवीन ती मला मारायला येते. ती मला मारणार. थांब, जिथे आहेस तिथेच. बाबा 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 दार उघडा. बाबा दार उघडा. बाबा काय चाललंय? बाबा 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 दार उघडा. बाबा 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 उठा ना. बाबा बाबा नवीन नवीन अरे हे सगळं काय चाललंय रे आपल्या घरात. आधी आई गेल्या आणि आता आता बाबा. हा सगळा काय प्रकार आहे रे नवीन. मला मला काहीच समजत नाही अरे काय चाललंय. नवीन नवीन मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलंय. मला सांग हा सगळा काय प्रकार आहे. सांग मला सगळं काय चाललंय. सांग प्लीज सांग 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 रे मला काय चाललंय. आपलीच माणसं इतकी निर्दयीपणे कशी वागू शकतात. काय मिळालं रे त्यांना असं सगळं करून. आणि तू नवीन अरे तुझीच पोरगी होती ना ती. स्वतःच्या मुलीला असं मारायला लाज नाही वाटली तुला. हिंमतच कशी झाली तुझी. हे सगळं माझ्यामुळे काढताय.
सीमा सीमा ऐक माझं. सीमा 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 माझं ऐकू. आपलीच माणसं इतकी निर्दयपणे कशी वागू शकतात? काय मिळालं रे त्यांना असं सगळं करून? आणि तू नवीन, अरे तुझीच पोरगी होती ना ती. स्वतःच्या मुलीला असं मारायला लाज नाही वाटली तुला? हिंमतच कशी झाली तुझी? बोल नवीन, मला उत्तर हवंय नवीन, बोल. माझी चूक झाली ग. मला माफ कर सीमा. खरंच माझी चूक झाली. मला माफ कर सीमा. मला खरंच माझी मुलगी हवी होती ग. आई बाबांसमोर माझं काहीच नाही चाललं. मी खरं बोलतोय, माझी चूक झाली. मला माफ कर सीमा. मला माफ कर. मला माझ्या बाळाला भेटायचं. कुठे आहे माझं बाळ? तुझ्या समोरच उभी येते. आई, आई, मी 8 वर्ष तुला भेटायला आतुर झाली होती. मला तुझ्या कुशीत शिरायचं होतं. मग आम्हालाच का आईच्या पोटात मारून टाकता? आम्हाला सुद्धा हे जग पाहायचंय. आम्हाला सुद्धा तुमचं प्रेम हवंय. मग द्याल ना आम्हाला तुमचं प्रेम?